प्रॉब्लेम सेट 2 एक्झाम्पल नंबर 16 स्क्रीनवर पहा. इन द फिगर ट्रायंगल PQR इज अन इक्विलॅटरल ट्रायंगल. डायग्राम पहा. तर ट्रायंगल PQR हा इक्विलॅटरल ट्रायंगल दिलेला आहे. पॉइंट S is on segment QR such that QS is equal to 1/3 QR. Prove that 9PS square is equal to 7 PQ square. Okay. आता आपल्याला इथे गिवन लिहायचं झालं तर इथपर्यंतचा पार्ट गिवन येईल. टू प्रूव्ह हा प्रूव्ह दॅट लिहिलेला आहे तो पार्ट येईल. असं एक्झाम्पल येतं त्यावेळी आपल्याला फक्त याचं प्रूफ जे आपण लिहिणार आहे त्यालाच मार्क्स असतात. आणि आता आपल्याला ते सॉल्व्ह करायचं आहे. पहा आता कसं सॉल्व्ह करायचं आहे. तर याच्यासाठी आपल्याला इथे ऑलरेडी इथे एक्झाम्पल मध्ये हा परपेंडिक्युलर दिलेला आहे PT. समजा दिला नाही, आता इथे दिलेला आहे पण इथे आपल्याला हे जे एक्झाम्पल दिले त्याच्यामध्ये दिलेलं नाही. पहा तर हा याला परपेंडिक्युलर जर दिला नाही, डायग्राम मध्ये दिलेला आहे पण दिला नाही तर तो आपल्याला काढावा लागतो. अर्थातच इथे दिलेलं नाही समजायला पाहिजे का, तर इकडे जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे, डाटा दिलेला आहे, माहिती दिलेली आहे क्वेश्चन मध्ये, त्याच्यामध्ये कुठे परपेंडिक्युलर असं सांगितलेलं नाही. डायग्राम मध्ये फक्त इथे दिसतंय. त्यामुळे आपल्याला हे लिहावं लागेल. इथे पहा तर ड्रॉ सेगमेंट PT, ड्रॉ सेगमेंट PT perpendicular side QR such that Q dash T dash R. It is Q dash T dash R. आता ट्रायंगल PQR हा इक्विलॅटरल ट्रायंगल आहे आणि त्याच्यामुळं PQ इज इक्वल टू, इथे पहा इथे मी लिहितोय ट्रायंगल PQR is an equilateral triangle, is an equilateral triangle. Therefore तिन्ही साइड इक्वल होणार. पहा या PQ, QR आणि PR. Therefore PQ is equal to QR is equal to PR. आणि याला मी नंबर 1 देतोय. याचा पुढे आपल्याला यूज होणार आहे. का तर या साइड्स ऑफ एन इक्विलॅटरल ट्रायंगल आर इक्वल. या साइड्स ऑफ एन इक्विलॅटरल ट्रायंगल आर इक्वल असं रिझन लिहू शकतोय. एक्झाम्पल मोठा आहे त्यामुळे इथे काही गरज नाही. देअरफॉर आता इथे आणखीन लिहू शकतो अँगल Q इज इक्वल टू 60 डिग्री. आणि मी इथे रिझन लिहितोय अँगल ऑफ एन इक्विलॅटरल ट्रायंगल. अँगल ऑफ एन इक्विलॅटरल ट्रायंगल आणि याला नंबर 2 दिला जातो. 2 दिला. आता ट्रायंगल PQT पहा. मी डायग्राम मध्ये रेड कलरनी दाखवतो. पहा ट्रायंगल PQT पहा. तर याच्यामध्ये इथे हा 90 डिग्रीचा आहे PTQ, हा 60 डिग्रीचा आहे आणि त्याच्यामुळे हा रिमेनिंग अँगल आपण 30 डिग्रीचा लिहू शकतो. पहा आता मी इथे लिहिताना कसं लिहिणार आहे. इन ट्रायंगल PTQ, इन ट्रायंगल PTQ अँगल Q 60 डिग्री आहे
फ्रॉम 1. अँगल PTQ इज इक्वल टू 90 डिग्री. का तर ते आपण कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. कंस्ट्रक्शन रिजन लिहिलं. Therefore, angle QPT is equal to 30 डिग्री. इथे मी रिजन काय लिहितोय? रिमेनिंग अँगल of triangle PTQ. तर PTQ चा उरलेला कोण आहे तो? एक 60 डिग्री आहे, सेकंड 90 डिग्री आहे, रिमेनिंग थर्ड अँगल हा 30 डिग्रीच असतो. किंवा इथे आपण ट्रायंगल PTQ मध्ये तिन्ही अँगलची सम 180 डिग्री घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये मग व्हॅल्यू ठेवायचे. इथे 60 डिग्री 90 डिग्री आहेत, त्या आपोआप तुम्हाला QPT 30 डिग्री मिळेल. पण एक्झाम्पल मोठं असल्यामुळं हे असं तुम्ही डायरेक्ट रिजन लिहून तुम्ही अँगलचं मेजरमेंट लिहू शकता. कोणतं रिजन? तर रिमेनिंग अँगल ऑफ ट्रायंगल PTQ असं रिजन लिहू शकता. आता हा जो ट्रायंगल झाला PTQ, तर हा 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री ट्रायंगल झाला. ते मी लिहितो इथे पहा. Therefore, triangle PTQ is a 30 degree, 60 degree, 90 degree triangle. ओके. आणि मग आता इथे थेरम यूज करायचा आहे. बाय 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री ट्रायंगल थेरम. आता इथे पहा, साइड अपोजिट टू 60 डिग्री इज इक्वल टू √3/2 टाइम्स हायपोटेन्यूज घ्यायचा आहे. पहा 60 डिग्रीची अपोजिट साइड आहे PT इज इक्वल टू √3/2 इंटू हायपोटेन्यूज. पहा PQ आहे, PQ. इथे मी रिजन लिहितोय साइड अपोजिट टू 60 डिग्री. साइड अपोजिट टू 60 डिग्री. आणि याला नंबर मी देतोय, नेक्स्ट नंबर थर्ड नंबर देतोय. ओके. आता नेक्स्ट पार्ट पहा. आता आपण इथे QT साइड पहा. QT साइड अपोजिट टू 30 डिग्री इज हाफ ऑफ द हायपोटेन्यूज. 30 डिग्री इथे आहे, इथे मी दाखवतो पहा ब्ल्यू कलरनी. हा अँगल 30 डिग्रीचा मिळाला आणि त्याची अपोजिट साइड इथे QT आहे पहा ही. आणि ही हायपोटेन्यूजच्या हाफ इतकी असते. त्यामुळं इथे लिहिताना QT इज इक्वल टू 1/2 इंटू PQ लिहायचे आहे, PQ. आणि इथे रिजन लिहितोय मी साइड अपोजिट टू 30 डिग्री. आणि याला नंबर नेक्स्ट नंबर टाकतोय 4. ओके. आता नेक्स्ट पार्ट पहा. आता इथे QT पहा. नाउ QT इज इक्वल टू QS प्लस ST. डायग्राम मध्ये पहा. अर्थातच इथे रिजन लिहायचं आहे बिटवीन नेस Q डॅश S डॅश T. आता इथे आपल्याला व्हॅल्यू ठेवायची आहे.
आता व्हॅल्यू ठेवताना पहा, इथे QS ची व्हॅल्यू पहा दिलेली आहे. मी इथे पहा क्वेश्चन मध्ये पहा, मी इथे रेड कलरने डॉट करतोय, तिथे पहा क्वेश्चन मध्ये दिलेली आहे पहा QS ची व्हॅल्यू. ओके, तर ती QS ची व्हॅल्यू इथे ठेवायची आहे. 1/3 QR 1/3 QR प्लस ST आहे तसे ठेवतोय. आणि या साईडला QT ची व्हॅल्यू पहा, वरती 4 मध्ये आहे 1/2 PQ 1/2 PQ. तर इथे फार तर मी लिहितोय फ्रॉम 4 मध्ये पहा, 4 मधली व्हॅल्यू ठेवलेली आहे आपण इथे. ही QT ची व्हॅल्यू आहे पहा, QT ची व्हॅल्यू जी आहे ती इथे 4 वरून ठेवलेली आहे. आता पुन्हा इथे पहा, मला इकडे QR जे आहेत इथे पहा 1/3 QR आहेत की नाही. तर इथे 1/3 QR च्या ऐवजी मी पुन्हा इथे PQ ठेवणार आहे. इथे मी PQ ठेवतोय पहा. आणि कशावरून, तर QR आणि PQ इक्वल आहेत, 1 मध्ये लिहिलेलं आहे पहा. त्यामुळे इथे मी रिझन अगोदर लिहितोय म्हणजे तुमच्या लक्षात येईल. फ्रॉम 1 वरून मी काय केलं इथे, तर QR ची व्हॅल्यू PQ ठेवलेली आहे. QR ची व्हॅल्यू PQ ठेवली. आणि हे आता बाकीचं आहे तसं लिहितो मी इकडे ST, आणि इकडचं 1/2 PQ हे आहे तसं मी लिहिलेलं आहे. ओके, हा. तर आता नेक्स्ट पार्ट पहा, स्क्रीन भरलेली आहे, जस्ट मिनिट. इथे स्क्रीनवर राईट हँड साइडला लास्ट स्टेप दिसते, त्याच्या आधारे आपल्याला ST ची व्हॅल्यू काढायची आहे. Therefore ST इज इक्वल टू, पहा 1/3 PQ तिकडे गेल्यानंतर मायनस होतील, 1/2 PQ मायनस 1/3 PQ. इथे आता PQ राईट हँड साइडला आलेले आहेत, त्यामुळे आपण ते मायनस करू शकतो. आता आपल्याला ते सिम्प्लिफाय करायचं आहे. Therefore ST इज इक्वल टू, क्रॉस मल्टिप्लिकेशन मेथड यूज करूया इथे. 3 × PQ हे लक्षात येते का तुमच्या, पहा फार तर मी असं लिहितो PQ/2 मायनस PQ/3. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, PQ × 3 PQ मायनस PQ × 2 PQ अपॉन 6 अपॉन 2 3 जा 6. Therefore ST is equal to 3 PQ minus 2 PQ, 1 PQ येणार, मीन्स PQ/6 मिळाली. PQ/6. पहा ST ची व्हॅल्यू आपण इथे आता काढलेली आहे, PQ/6 मिळालेली आहे. आता आपण काय करायचं आहे पहा, ट्रायंगल PTS पहा, PTS मी आता डायग्राम मध्ये दाखवतो पहा, ग्रीन कलरनी दाखवतो. ट्रायंगल PTS पहा, इथे हा छोटा ट्रायंगल आहे पहा आतमध्ये. इथे पार तर मी लाइनिंग करतो तुम्हाला ओळखावा यासाठी. तर याच्यासाठी मला आता पायथागोरस यूज करायचा आहे. पायथागोरस यूज करायचा आहे तर राईट अँगल ट्रायंगल आहे हे सांगावं लागेल, म्हणजेच 1 अँगल 90 डिग्रीचा आहे हे आपल्याला सांगावं लागेल, तरच आपण पायथागोरस यूज करू शकतो. आणि म्हणून मी इथे लिहितोय इन ट्रायंगल PTS angle PTS इज इक्वल टू 90 डिग्री. आणि मग आता आपण पायथागोरस थेरम यूज करू शकतो. PTS 90 डिग्री का, तर कन्स्ट्रक्शन, इथे रिझन पण लिहू शकता तुम्ही. कन्स्ट्रक्शन आपण केलेलं आहे, परपेंडिक्युलर घेतलेलं आहे ते. आता पायथागोरस थेरम यूज करायचा आहे. Therefore by
Pythagoras theorem, therefore by Pythagoras theorem, Pythagoras theorem कसा वापरायचा आहे पहा. हायपोटेन्यूज स्क्वेअर means PS square is equal to PT square plus ST square. आता आपल्याला इथे व्हॅल्यू ठेवायच्या आहेत. पुढे मी पार्ट लिहितोय पहा. therefore PS square is equal to PT ची व्हॅल्यू पहा. अगोदरचा भाग आहे त्याच्यामध्ये पहा. तर PT ची व्हॅल्यू आपण 3 मध्ये काढलेली आहे. त्यामुळे इथे ती लिहायची आहे √3/2 into PQ आणि मग इथे ब्रॅकेट स्क्वेअर. तर ही व्हॅल्यू आपण 3 मधून घेतलेली आहे आणि म्हणून मी इथे फ्रॉम 3 लिहितो. फ्रॉम 3 आणि पुढे पहा प्लस ST ची व्हॅल्यू पहा. ST ची व्हॅल्यू आपण इथे काढलेली आहे. फार तर याला पण आपण नंबर देऊ शकतो. याला आपण इथे 5 नंबर देऊ. तर फ्रॉम 3 and 5 इथे लिहू शकतो असं आपण रिझन. पहा अजून मी ती व्हॅल्यू लिहायची आहे इथे. कोणाची ST स्क्वेअर. ST ची व्हॅल्यू आहे PQ/6. त्यामुळे ब्रॅकेट स्क्वेअर लिहायचं आहे. स्क्वेअर असल्यामुळे स्क्वेअर लिहिला पहा. ओके. आता याला आपल्याला सिम्प्लिफाय करायचे आहे. therefore PS square is equal to √3 चा स्क्वेअर 3 PQ चा स्क्वेअर PQ स्क्वेअर अपॉन 2 चा स्क्वेअर 4 येणार प्लस पुढे स्क्वेअर करायचा आहे PQ स्क्वेअर अपॉन 6 चा स्क्वेअर 36. ओके. लास्टची स्टेप मी इथे रिकामी करतोय, गरज नाही आता. आता पुढचा पार्ट पहा. आता आपल्याला हे सिम्प्लिफाय करायचे आहे. सिम्प्लिफाय कसं करायचं. आता सम घ्यायचे आहे. आता याची सम घ्यायची असेल तर आपण इथे डिनॉमिनेटर इक्वल करू. 4 9 जा 36. त्यामुळे ही जी पहिली टर्म आहे इथे दाखवलेली ही, याच्या न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला आपण 9 ने मल्टिप्लाय करू. 9 3 जा 27 PQ स्क्वेअर अपॉन 9 4 जा 36 प्लस PQ स्क्वेअर अपॉन 36. हे आहे तसे लिहिले पहा. ही स्टेप समजली का. आता नेक्स्ट स्टेप पहा. आता इथे सम करायचे आपल्याला इथे. त्यामुळे PS स्क्वेअर इज इक्वल टू 27 + 1 28 PQ स्क्वेअर अपॉन 36. ओके. आता याला सिम्प्लिफाय करायचंय आपल्याला. इथे आपण सिम्प्लिफाय करतोय पहा. सिम्प्लिफाय करायचं आहे. 4 ने डिवाइड करायचं आहे. 4 9 जा 36 आणि 4 7 जा 28. आणि त्याच्यामुळे आपल्याला सिम्प्लिफाय केल्यानंतर स्टेप काय मिळते पहा. तर मी इथे आता खाली लिहितो ती स्टेप. PS स्क्वेअर इज इक्वल टू 7/4 PQ स्क्वेअर. PQ स्क्वेअर. ओके. आता नेक्स्ट स्टेप पहा. आता आपल्याला इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचे आहे. म्हणजेच आता इथे 4 ने आपण डिवाइड केलं ना. इथे जरा जस्ट अ मिनिट. आपले इथे मिस्टेक झालेली आहे. 4 ने डिवाइड केलं. लिहिताना मी चुकीचं लिहिलं. जस्ट अ मिनिट. 4 9 जा पाहिजे. ओके. 4 9 जा 36 आणि 4 7 जा 28. अशी नकळत चूक झाली तर ते आपल्या लक्षात येऊ शकते पुढे, कारण आपण प्रूव्ह करतोय. आपल्याकडे आन्सर आहे
त्यामुळं पुढे लक्षात येतं आपल्या इथे 7/9 पाहिजे. आता हे 9 इथे डिवाइड आहे, तिकडे गेले की ते इंटू होणार. बरोबर, आता इंटू करायचे आहेत तिकडे पहा, इकडे इंटू करा. 9 इंटू PS² म्हणजेच 9PS² इज इक्वल टू 7PQ². आणि टू प्रूव्ह मध्ये जे प्रूव्ह करायचं आहे ते पहा, तर आपल्याला हेच प्रूव्ह करायचं होतं जे इथे प्रूव्ह झालेलं आहे. ओके, तर इथे आपल्याला ते प्रूव्ह झालेलं आहे हे लक्षात घ्या. ही स्टेप लास्टची आहे ती प्रूव्ह झालेली आहे. एक्झाम्पल थोडं मोठं आहे, याचा सराव करायला पाहिजे. आता तुम्हाला काही शंका असतील तर सांगा.